श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्याप्रमाणे आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे. दिवाळी येण्यापूर्वी बाहेर आपल्याला कोणत्या अशा वस्तू काढायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करणार नाही, तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर अशा वस्तू बाहेर काढण्याने आपल्या घरातील गरिबी, नकारात्मकता, वादविवाद 100% निघून जाईल याची मी खात्री तुम्हाला देईन. तर त्यामुळे व्हिडिओ नक्की ही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, या माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहावा लागेल. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, दिवाळी जवळ येत आहे. दिवाळीला वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज हे सण आपण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे करतो. दिवाळी या नावातच उत्साह आहे, आनंद आहे. मित्रांनो, दिवाळीचे दिवस म्हणजे नातेवाईकांच्या भेटी, भेटवस्तूंची देवाणघेवाण, मुलांसाठी फटाके आणि नवीन कपडे, दारात रांगोळी, कंदील आणि पणत्याची आरास हे आपण दरवर्षी करतोच. अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात बरेचदा या सणाचा आनंद आपण एखाद्या पर्यटनस्थळी जाऊनही घेतो आणि नवा उत्साह मनात साठवूनही परत येतो. दिवाळी जवळ आलीच आहे मित्रांनो. तर प्रथम आपण आपले घर स्वच्छ करतो, घराची साफसफाई करतो आणि केलीच पाहिजे. कारण जिथे स्वच्छता, पावित्र्य असे तिथे लक्ष्मी वसे, म्हणजे स्थिर राहते. कारण लक्ष्मीला पावित्र्य व स्वच्छता आवडते. यासाठी आपण घर, अंगण, गोठे, दुकानाची साफसफाई करतो. तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या अशा वस्तू आपल्याला घरातून ताबडतोब बाहेर काढायच्या आहेत. कारण बऱ्याचदा आपण घर स्वच्छ करतो पण अशा काही वस्तू आपण तशाच घरी ठेवतो, त्यामुळे घरातील अलक्ष्मी बाहेर जात नाही आणि अलक्ष्मी जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही, हे लक्षात ठेवा. तर पहिली वस्तू मित्रांनो अशी आहे, मैत्रिणींनो अशी आहे की आपल्याला कोणती वस्तू अशी बाहेर काढायची आहे. आपल्या घरातील अडगळीचे सामान, म्हणजे जे तुटके फुटके फर्निचर, तडा गेलेल्या काचेच्या वस्तू, तुटलेले खराब झालेले चप्पल, अशा अनेक वस्तू असतात की त्या आपण तशाच ठेवतो. ही वस्तू नको टाकायला, या वस्तूत खूप माझ्या आठवणी दडल्या आहेत म्हणून आपण ती वस्तू खराब झाली तरी तशीच ठेवतो. तर हे अत्यंत चुकीचे आहे मैत्रिणींनो. कारण अशी खराब झालेली वस्तू घरात ठेवणे म्हणजे दारिद्र्याचे लक्षण आहे. तर असे करू नका. अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढा. दुसरी गोष्ट अशी आहे की घरातील खिडक्या, दरवाजे खराब झाले असतील तर त्याचा आवाज येत असेल. हे बघा, जेव्हा दरवाजा खराब होतो तिथे कर असा आवाज येतो बघा. तर खिडकीचा, दरवाजाचा असा आवाज आलेला हा चांगला नसतो. तर ताबडतोब घरातील दरवाजे, खिडक्या तुम्ही असा आवाज येत असेल तर व्यवस्थित करून घ्या. खिडकी दरवाजाचा आवाज येणे किंवा कुठेतरी चीर गेलेले, मोडलेले असेल तर तेही आपल्या घरासाठी चांगले नसे. यामुळे सतत घरातील व्यक्तीच्या प्रयत्नांना अपयश येते. कारण अशा गोष्टी घरात नकारात्मकता पसरवतात. एकच रूम असो किंवा 2 असो किंवा बंगला असो, पण तुमची दारं खिडक्या व्यवस्थित असल्या पाहिजेत, मजबूत असल्या पाहिजेत. कारण त्याच दारं खिडक्यातून लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करत असते. या गोष्टींची काळजी घ्या. दरवाजाचा उंबरा देखील मजबूत, चांगला असणे आवश्यक आहे. दरवाजाच्या बाजूला कशाही चपला काढलेल्या असतात तर ती चूक करू नका. लक्ष्मी तिथूनच आपल्या घरी प्रवेश करत असते. चपला, कचऱ्याचे डबे एका कोपऱ्यात व्यवस्थित ठेवा. तुटक्या चपला असतील तर त्या दुरुस्त करून घ्या. नाही झाल्या तर ताबडतोब घराच्या बाहेर टाकून द्या. यामुळेही लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि आपण कितीही देवपूजा करू हे आपल्या काही गोष्टी लक्षात येत नाही. तर अशा गोष्टींकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. तिसरा उपाय असा आहे मैत्रिणींनो, तुमचे देवघर जर छोटे असो किंवा मोठे असो, पण हे देवघरात मोजकेच असावे. एकच गणपती आहे ना तर एकच गणपती असावा. एकच श्रीकृष्ण आहे ना तर श्रीकृष्णाची मूर्ती आहे ना तर एकच श्रीकृष्णाची मूर्ती हवी. प्रत्येक देवाची एकच मूर्ती असावी, डबल देव नसावे. नाही मी इकडे देवाला गेले होते ना, मग मला गणपतीची मूर्ती खूप आवडली, श्रीकृष्णाची मूर्ती खूप आवडली आणि मी ती घेतली, आणली आणि देवघरात ठेवली. पण तुमची ही ऑलरेडी एक गणपतीची मूर्तीची, श्रीकृष्णाची मूर्ती जर असेल, डबल मूर्ती घरात तुम्ही ठेवू नका. यामुळे एकही मूर्ती काम करीत नाही. कारण देव हा शोसाठी नाही, देव हा शो पीस म्हणून ठेवायचा नाही. प्रत्येक देवाची एकच मूर्ती घरात असणे आवश्यक आहे. देव यामुळे नाराज होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे, देवाच्या मूर्त्या पोकळ नसाव्यात. आता काही जण बाहेर गेलं की ही मूर्ती आवडली, माझ्याकडे ही मूर्ती नाही आहे,
मग ही मी मूर्ती घेऊन आले. तर तशा तर तुम्ही मूर्ती बघताना पितळेची जेव्हा तुम्ही एखाद्या देवाची मूर्ती घेताना तर ती मूर्ती भक्कम आहे का, भरीव आहे का ते पहा. कारण पोकळ मूर्त्या नसाव्यात की पाण्यात टाकल्या की त्या वर येतात, तरंगतात. अशा मूर्ती तुम्ही घेऊ नका. तर मजबूत आणि भक्कम जाडमध्ये जे पोकळ नसतात, एकदम जाड असतात. घेतल्या आपल्याला जाणवते बघा ही मूर्ती खूप जड आहे. तर अशा मूर्त्या आपण घ्याव्यात. तर त्या काही जुन्या मूर्त्या असतात तर त्याची आयुधे तुटलेले असतात किंवा एखादं चीर गेलेले असते किंवा एखाद्या मूर्तीला तडा गेलेला असतो. तर अशा मूर्ती आपण ताबडतोब घराच्या बाहेर म्हणजे विधिवत पद्धतीने आपण पाण्यात विसर्जन करायचे आहेत आणि ह्या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपण कसं होतं की अशा मूर्तींकडे आपलं लक्ष जात नाही किंवा एक्स्ट्रा फोटो असतात, फोटोंची काचेला तडा गेलेला असतो, कुठेतरी फोटो तुटलेले असतात. तर अशा गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही आणि आपण देवपूजा करत राहतो आणि आपण कितीही देवपूजा करू याचे फळ आपल्याला मिळत नाही. याचे कारण अशा गोष्टी पण असू शकतात त्यामागे. त्यामुळे अशा गोष्टींकडे पण तुम्ही आवर्जून लक्ष द्या. देवाच्या मूर्ती ह्या काचेच्या, प्लॅस्टिकच्या नसाव्या, देवाला झीज झालेली नसावी. असे देव तुम्हाला ताबडतोब विधिवत पद्धतीने विसर्जन करावे लागतील. तर चौथी गोष्ट असं आहे की मैत्रिणींनो, स्वयंपाकघरातल्या चीर गेलेल्या वस्तू, तडा गेलेल्या वस्तू, काचेच्या वस्तू, तर अशा वस्तू महिलांनी ताबडतोब बाहेर काढायच्या आहेत. यामुळे आपल्या घरात खूप नकारात्मकता निर्माण होते. मग तुम्ही कितीही देवपूजा, तर माझा पण प्रश्न हाच आहे की परत देवपूजा केली तर असे नाही, तर देवपूजा आपण करत राहिलो तर आपल्याला अशा काही गोष्टी कळत नकळत आपल्या हातून घडतात, हे आपल्याला कळत नाही. तर ह्या चुकासुद्धा आपण सुधारल्या पाहिजेत. तडा गेलेल्या वस्तू म्हणजे त्या वस्तू आपल्या घरात नकारात्मकता निर्माण करतात. त्यामुळे अशा वस्तूही तुम्ही ताबडतोब बाहेर काढा. घरात आलेला यामुळे पैसा टिकत नाही. आलेला पैसा आपण म्हणतो पैसा येतोही पण घरात टिकत नाही किंवा पैशाचं आर्थिक उत्पन्नही आमचे कमी आहे किंवा आर्थिक प्रगतीही कमी आहे. तर अशा काही कारणामुळेही होऊ शकते. या गोष्टीची काळजी घ्या. तर मी कारण देवाची सेवा करतो, मग असे का? आपण बऱ्याच महिलांच्या डोक्यात येतं की मी एवढी देवाची सेवा करते, एवढी पूजापाठ करते, मग मला आर्थिक आमची प्रगती, यश का मिळत नाही? तर अशा काही गोष्टी आपल्या कळत नकळत हातातून घडतात. तर ह्या गोष्टींकडे पण बारकाईने आपण लक्ष द्या. तर मग टेबल खुर्च्या असो, फाटलेले कपडे असो, तुटलेली खेळणी असतात, तर अशा काही वस्तू आपल्या घरात आपण नकारात्मकता निर्माण होते. यामुळे घरात सततचे अपयश निर्माण होते. तर ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. पाचवी गोष्ट अशी आहे की आपण दिवाळीला पणत्या लावतो. याच पणत्या दिवे आपण दिवाळी झाली की पुढच्या दिवाळीपर्यंत तसेच ठेवतो आणि पुढच्या दिवाळीला ते दिवे परत लावतो. तर मैत्रिणींनो, काही दिवे आपण बघून घेतो तरीही दिव्यात तेल ओतल्यावर त्या दिव्यातून तेल गळते. तर असे दिवे जे असतात ना, ते आपण दिवे सणाला लावू नये. असे दिवे ताबडतोब आपल्याला बाहेर काढायचे आहेत व नवीन दिवे घ्या. जर जुने दिवे गळत नसतील तर चांगले असतील तर ते दिवे स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा लावू शकता. प्रत्येक दिव्याला जरी जुने दिवे चांगले असले तरी लावले तरी एक दिवा आपण प्रत्येक दिवाळीला नवीन घ्यायचा आहे. तसेच आपल्या मनातील निगेटिव्हिटी, अनेक टेन्शन्स, अनेक अडचणी आपल्याला बाहेर फेकून द्यायचे आहेत आणि त्यावर मात करायचे आहे. कारण दिवाळी हा सण खूप मोठा आहे. दिवाळीला म्हणजे लक्ष्मीपूजन म्हणा, आपली लक्ष्मी आपल्या घरात येत असते. त्यासाठी आपले घर स्वच्छ असणे, आपले मन स्वच्छ असणे, आपल्या मनात कोणतीही निगेटिव्हिटी न ठेवता छान पद्धतीने आपण पूजा करा, घर स्वच्छ करा, चांगले सण साजरे करा. आपले मन आनंदी ठेवायचं आहे अशा वेळी आणि आपण योग्य प्रयत्न करत राहायचे. प्रयत्नार्थी परमेश्वर असतो. प्रयत्नांना यश हे प्राप्त होतेच. तर हे मित्रांनो, एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि अशा काही वस्तू ज्या असतात ना, त्या आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतात. तर ह्या वस्तू जर असतील तुमच्याकडे तर त्या वस्तू ताबडतोब बाहेर काढा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये ओम लक्ष्मी नमः, श्री कुलदेवताये नमः असे लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.